वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधुकृपान्वितं स्वयंहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं। श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। आपण भागवतातली कथा मागच्या वेळची पाहिलेली होती। सगळ्या गोप गोपी भिल्लिणी गवत वेली सुद्धा भगवंताच्या चरणाला वंदन करण्यासाठी उत्सुक असत। सगळ्या त्यांच्या पत्नींनी द्रौपदीला आपली कथा सांगितलेली होती। हो आपला आवाज कमी येतोय। हो का? बर बघते। आहे पूर्ण, खरं म्हणजे पूर्ण आहे। असं बोलता नाही तो। हां जेव्हा सुरू करता ना तेव्हा जरा हां 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 बरं, आता हे सगळं गेलं ते कसं आणायचं? नाही म्हणजे मला हे दिसत नाहीये। बरं ठीक आहे, येतोय का आता? बघा, आपण मागच्या वेळेला श्रीकृष्णाच्या सर्व पत्नींशी द्रौपदीचा झालेला संवाद हा पाहिलेला होता आणि त्या सगळ्या संवादातून सगळेजण अतिशय संतुष्ट झालेले होते। सगळ्या 16,000 पत्न्यांच्या वतीनं रोहिणी सांगते की आम्हाला सगळ्यांना सोडून आणलेलं आहे, भगवंतांनी हे सगळं जाणलेलं आहे आणि आम्ही त्यांचं चिंतन करायला पाहिजे। जन्ममृत्यूच्या संसारातून मुक्त करण्याच्या त्यांच्या चरणकमलांचं आम्ही सतत चिंतन करत राहावं किंवा चिंतन करतो असं त्या म्हणतात। हा हो 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 अहो ते एकदम सगळं बिघडलं ना, तुम्ही म्हणल्यामुळे मी ते हे करायला गेले ना। नाही असंच असतो, रोज असाच असतो। आता झालं। आज आता आपण वसुदेवांचा एक यज्ञोत्सव त्याच्याबद्दल पाहणार आहोत। शुकमुनी परीक्षिताला सांगतायत की भगवंताबद्दल पत्न्यांना किती प्रेम होतं। हे कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा या सगळ्या राजपत्न्या आणि भगवंताच्या प्रियतम गोपी या सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि ते अलौकिक प्रेम पाहून सगळ्या अतिशय मुग्ध झाल्या, शांत झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू यायला लागले होते। आपण एखाद्याचं प्रेम किंवा कौतुक ऐकलं तरी सुद्धा आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, तशी त्यांची अवस्था झालेली होती। आणि मग त्या सगळ्या स्त्रियांशी आणि पुरुषांशी गप्पा मारत होते। बरेचसे मुनी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचं दर्शन घेण्यासाठी तिथं आलेले आहेत। आता आपल्याला सुद्धा बघा, आम्ही आता याला गेलो होतो, आळंदीला गेलो होतो, तर किती त्या महाराजांचं किंवा भगवंताचं ज्ञानदेवांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी किती लोक उत्सुक असतात। तसं तिथं सगळे ऋषी आलेले होते, त्यांची नावं भली मोठी त्यावेळेला यादी सांगितलेली आहे आणि सगळ्यांनी विधीपूर्वक त्याची पूजा केलेली आहे। सगळे ऋषी आरामात बसले आणि धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेले भगवान
श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की आम्ही धन्य झालो, जन्म घेतल्याचं फळ आम्हाला पुरेपूर मिळालं. कारण योगेश्वरांचं दर्शनसुद्धा देवतांना दुर्लभ असतं. म्हणजे जे योगी आहेत, जे संत आहेत, त्यांचं दर्शन देवालासुद्धा दुर्मिळ असतं. आणि ते आम्हाला आज झालं. म्हणजे सगळे मुनी आलेले आहेत बघा, व्यास, नारद, च्यवन, सगळे त्या दिवशी सांगितले होते माझ्या मते. देवल, असित, विश्वामित्र, शतानंद वगैरे सगळे अनेक ऋषी त्या ठिकाणी आलेले होते. आणि ज्यांची तपश्चर्या अगदी थोडी आहे किंवा जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्येच पाहतात, अशांना आपलं दर्शन किंवा स्पर्श किंवा कुशल प्रश्न, प्रणाम, पाद्यपूजा इत्यादींची संधी कशी मिळू शकेल? ज्यांनी तपश्चर्या अतिशय केलेली आहे, खूप केलेली आहे, त्यांनाच दर्शन होऊ शकतं. आणि केवळ पाणी म्हणजे तीर्थ नाही आहे, तर दगडामातीच्या प्रतिमा म्हणजे सुद्धा देवता नाही आहे. तर हा संत पुरुषच खरं तीर्थ किंवा खऱ्या देवता असतात. आणि म्हणून पुष्कळ काळपर्यंत या संतांचं सेवन करावं. संत महिमा इतका छान सांगितलेला आहे या भागवतामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरादी संत आपण त्यांचा अजूनही आदर करतो, सन्मान करतो, आपल्या मनामध्ये श्रद्धा त्यांच्याबद्दल आहे. कारण अशा पुरुषांचं दर्शन हे सुद्धा आपल्याला कृतार्थ करत असतं. 3 दिवस जे आम्ही राहिलो आळंदीमध्ये आणि सतत आता बघा त्या यूट्यूबवरच्या लिंकवर आपल्याला सगळं दिसते. आजचीच समाधीची पूजा वगैरे सुद्धा मगाशी छान ज्ञानेश्वरांचं एक स्तवन करून चाललेली होती. तर आपल्याला त्यात आनंद असतो, पुन्हा पुन्हा दर्शन घेण्यात आनंद असतो. आणि आपलं शरीर कसं बनलेलं आहे तर वात, पित्त आणि कफ या 3 धातूंनी बनलेलं आहे. आणि आपण या शरीरालाच, खरं शरीराला काही महत्त्व आहे का हो? जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला ते शव तसंच असतं, तो आत्मा निघून गेलेला असतो. पण आपणच माझं शरीर, माझी मुलगी, माझा मुलगा, सगळं माझं माझं माझं, स्त्री, पुत्र या सगळ्यांनाच आपण महत्त्व देत असतो. आणि सगळ्या वस्तूंनासुद्धा देव मानत असतो. किंवा साधं पाणी असलं तरी त्याला तीर्थ मानतो. पण ज्ञानीपुरुषाला आपण महत्त्व देत नाही हल्लीच्या काळात. म्हणून असा जो मनुष्य असेल तर तो पशुपेक्षासुद्धा हीन किंवा अविचारी समजावा, असं सगळं भगवान सांगतायत. आणि शुक त्याच्यावर म्हणतात, शुकमुनी, की अखंड ज्ञानसंपन्न अशा श्रीकृष्णांचं हे गूढ भाषण ऐकून सगळे ऋषी स्तब्ध झालेले. त्यांनी या संतांचा महिमा आणि संतांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आपल्या लक्षात येत नाही की भगवंत किती आपल्या भक्तांची किंवा या संतजनांची काळजी घेत असतात. म्हणून त्यांचा अवतारच तेवढ्यासाठी झालेला असतो ना. विनाशायच दुष्कृताम आणि साधूनाम संरक्षणाय. साधूंच्या रक्षणासाठी त्यांनी अवतार घेतलेला असतो. आणि लोकशिक्षणासाठी हे सगळं भगवंत बोलत होते. लोकांना समजावं, संतांचं महत्त्व समजावं. वास्तविक भगवान सर्वेश्वर आहेत, पण कर्माधीन जीवाप्रमाणे ते सामान्यसारखे बोलायला लागलेले आहेत. तेव्हा मुनी म्हणतात की अहो, तुमच्या मायेनं किंवा ज्यांच्या मायेनं हे प्रजापतींचे सगळे अधीश्वर, मरीची हे सगळे तत्त्वज्ञानी असे आम्ही मोहित होत असतो. आणि ते आपण स्वतः ईश्वर असून माणसासारखा व्यवहार करताय, स्वतःला लपवून ठेवत आहात. आणि आपली लीला अगाध आहे. भगवंतांनी या सगळ्यांचं कौतुक करावं आणि स्वतःचं महत्त्व कमी म्हणजे लपवून ठेवावं असं त्यांना वाटतं. आता पृथ्वी काय करते तर स्वतःच झाडे, दगड, घट इत्यादी रूपामुळे अनेक नाम धारण करते. त्याप्रमाणे आपण सुद्धा काय करतो, एक आणि कृतीहीन. भगवंताला म्हणतायत ते कृतीरहित असून सुद्धा अनेक रूप धारण करून या जगाची रचना करतात, रक्षण करता, संहार करता. आणि हे सगळं करत असताना त्या कर्मामध्ये लिप्त होत नाही. असा हा भगवंत आहे, असा हा परमात्मा आहे. सर्वव्यापी आहात, परिपूर्ण आहात. आणि आपलं चरित्र म्हणजे केवळ लीला नाही आहेत. तर या प्रकृतीच्या पलीकडं स्वतः परब्रह्म आहात. आणि तरीसुद्धा वेळोवेळी भक्तांचं रक्षण करता,
दुष्टांचा संहार करता आणि विशुद्ध असं सत्वमय रूप प्रगट करता आणि आपल्या लीलांच्याद्वारे सनातन वैदिक धर्माचं मार्गाचं रक्षण करता. म्हणून वैदिक संस्कृती आपली टिकवण्यासाठी हे आपण सगळे ग्रंथ वाचत असतो, अनुभवत असतो. खरं म्हणजे काय गरज आहे हो, रोजचं खाणं पिणं मजा करणं एवढंच माणसाला आयुष्याचं ध्येय वाटतं. पण आपण तसे नाहीत. भगवंतांनी आपल्याकडून काहीतरी अधिक करून घेण्याची संधी आपल्याला देतोय भगवंत. ज्ञानदेवांच्या दरबारामध्ये सुद्धा सारखं वाटत होतं की बरं आहे, त्यानिमित्तानं आपण पुढचा ग्रंथ आता आपण चांगदेव 65 घेणार आहोत. तर तेही आपल्याला संधी ही भगवंतांनीच दिलेली. वेद म्हणजे काय आहेत? तर विशुद्ध हृदय आहेत. तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान, समाधी याच्या योगानं आपल्याला परब्रह्माचा साक्षात्कार होत असतो. आणि वेदांना आधारभूत असे ब्राह्मणच आहेत किंवा वेदप्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणीवेचं ते स्थान आहेत. ब्राह्मणांनी जर हा वेदाध्ययन नाही केलं तर भगवंताचं स्थान आपल्याला कळणारच नाही. म्हणून त्यांचा सन्मान करावा. हे सगळं शुकमुनी सांगतायत, मुनी सगळे म्हणतायत. आणि आपण ब्राह्मण भक्त असणाऱ्यांमध्ये अग्रगण्य आहात. शिवाय आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात. म्हणजे आपल्याला बघा, आता कोणी म्हणतं मला आधी नोकरी मिळायला पाहिजे, शिक्षण व्हायला पाहिजे, मग लग्न व्हायला पाहिजे, मग मुलं व्हायला पाहिजेत, ही आपली मर्यादा असते. शेवटचं काय ध्येय? शेवटचं ध्येय भगवंताची प्राप्ती. आणि आपणच आमचे प्राप्तव्य आहात, अंतिम आमचं ते ध्येय आहे असं ते ऋषीमुनी म्हणत आहेत. आपल्याला तसं ध्येय वाटलं पाहिजे. आणि ते म्हणतात की आपलं दर्शन झाल्यामुळं आमचा जन्म आज सफल झाला, आमची विद्या सफल झाली, आमचं तप सफल झालं आणि आमचं ज्ञानही सफल झालं. आपल्याला खूप असं वाटलं बघा सगळ्यांना की 3 दिवस त्या ज्ञानदेवांच्या सान्निध्यात. आज अशोक काकांचा फोन आलेला होता की इतकं धन्य वाटलं. 2 दिवस अगदी त्यांच्या सान्निध्यात राहायला मिळालं, सतत तिथे बसायला मिळालं. अहो, बसायला मिळणं हे सुद्धा परमभाग्य आहे. नाही तर आपण प्रत्येक मंदिरात हल्ली पाहतो, चला 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 दर्शन घ्या, चला पुढे. पण हे तिथे आपल्याला राहायला मिळालं, त्यांचं ज्ञान मिळवायला मिळालं, हे सगळं आपलं भाग्य आहे. तसे हे ऋषी सगळे भगवंताला सांगतात की आपलं ज्ञान अनंत आहे, आपण स्वतः परमात्मा भगवान आहात आणि आपल्या योगमायेनं आपला महिमा झाकून ठेवला आहे, आम्ही आपल्याला नमस्कार करतो, असं ते सगळं सांगत असतात. आणि अगदी मोठे राजे असले तरीसुद्धा किंवा सगळं छान आहार विहार करणारे लोक असले, यादव असले तरीसुद्धा ते तुमचं खरं स्वरूप जाणतच नाही आहेत. कारण जे सर्वांचा आत्मा आहेत, जगताचं आदिकारण आहेत, नियंत्रक आहेत, अशा आपल्या स्वरूपाचा आम्हाला विसर पडला आहे किंवा मायेनं ते झाकून टाकलं गेलं. आणि जेव्हा माणूस स्वप्न पाहतो त्यावेळी स्वप्नातील पदार्थांनाच तो खरं मानतो. मनानं जाणवणाऱ्या नाममात्र शरीरालाच तो खरं मानतो. त्याला आपलं जागृत शरीर जाणवतच नाही. म्हणजे जागृत पाहिजे व्हायला. आणि स्वप्नतुल्य विषयांकडे मनुष्य खेचला जात असतो. मायेनं चित्त त्याचं मोहित होत असतं, विवेकशक्ती झाकली जाते आणि त्यामुळे ते सत्यस्वरूप अशा आपल्याला ओळखतच नाहीत. सर्व पापराशी नष्ट करणाऱ्या गंगाजळाचं सुद्धा आश्रयस्थान असलेल्या ज्या आपल्या चरणकमलांना योगी अत्यंत परिपक्व अशा योग साधनेनं आपल्या हृदयात धारण करतात, त्यांचं दर्शन आज आम्हाला झालं. म्हणजे ते स्वतःला किती धन्य समजत आहेत ते सगळे ऋषी. आणि आम्ही आपले भक्त आहोत, आपण आमच्यावर कृपा करावी. कारण ज्यांचा लिंग शरीर रूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळे नष्ट होतो त्यांनाच आपल्या परमपदाची प्राप्ती होते. हा जो सूक्ष्म देह आहे, स्थूल देह आहे, याच्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. लिंगकोश जीवकोश म्हणजे काय की लिंग शरीर हे सूक्ष्मातलं सूक्ष्म असतं, तेही आपल्याला दिसत नाही आहे, पण आपण त्याच्यातच गुंतलेले असतो. पंचकोश सगळे जे आहेत ते, आणि त्याच्यानुसार आपण वागत असतो.
पण भगवंताचा आश्रय आपण करत नाही. म्हणून ते शुकमुनी म्हणतात की हे राजर्षे, अशा प्रकारे भगवंताची स्तुती करून परीक्षिताला सांगतायत शुकदेव की धृतराष्ट्राचा आणि धर्मराजाचा निरोप घेऊन त्यांनी आपापल्या आश्रमात जाण्याचा विचार केला. आता झालेला आहे राजसूय. आणि त्यांचा जाण्याचा विचार पाहून वसुदेव त्यांच्याजवळ आलेत. आपल्याला वसुदेवांची यज्ञक्रिया ते पाहिजे आहे. ते त्यांना नमस्कार करतात आणि त्यांचे पाय धरून अतिशय नम्रपणानं म्हणतात की ऋषींनो, सर्वदेव स्वरूप आपणास मी नमस्कार करतो. माझी एक प्रार्थना ऐकावी की कर्माच्या अनुष्ठानानं कर्मवासनांचा नाश कसा करावा ते मला सांगा. खूप छान प्रश्न विचारले. तेव्हा नारद सांगतात की ऋषींनो, वसुदेव श्रीकृष्णाला मूल समजून विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनं आपल्या कल्याणाचं साधन आपल्याला विचारत आहोत. तर ती काही आश्चर्याची गोष्ट नाही. तो स्वतःला लहान समजतोय आणि नेहमी जवळ राहणं माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरतं. गंगेजवळ राहणारा मनुष्य पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थावर जातो. तसं भगवंत आपल्या सान्निध्यात आहेत, पण आपल्याला कळतच नाही. आता वसुदेव तर साक्षात पिता आहेत त्यांचे. आणि श्रीकृष्णाचं ज्ञान हे कालगतीनुसार होणारी जगाची उत्पत्ती, स्थिती, लय यामुळं नाहीसं होत नाही. तसंच ते आपोआप कोणत्याही दुसऱ्या कारणानं, गुणांनी किंवा अन्य कारणांनी नष्ट होत नाही. आता ते विचारतायत, सांगतायत. खरं सूर्य जसा एखाद्या ढगाने झाकला जातो, तसं श्रीकृष्ण, बलराम, अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून आता ऋषी म्हणतात की कर्मवासना, सगळं तत्त्वज्ञानच सांगितलेलं आहे. कर्मवासना, कर्मफळाचा कर्माच्याद्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना. आपण हे म्हणतो की नाही मंत्र पुष्पांजली ना, ओम यज्ञेने यज्ञम अयजंत देवाहा, म्हणजे यज्ञाद्वारेच यज्ञ साध्य केला जातो. तसं सांगतात की सगळ्या ऋषींनी शास्त्रदृष्टीनं, ज्ञान किंवा शास्त्रदृष्टीनं हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी किंवा मोक्षसाधन म्हणून सांगितलेला आहे, जो अंतःकरणाला आनंद देतो. आणि आपण मिळवलेल्या धनानं श्रद्धापूर्वक भगवंताची आराधना करणं हा सुद्धा गृहस्थाश्रमी ब्राह्मणांसाठी किंवा द्विजातींसाठी परमकल्याणाचा मार्ग आहे. तर भगवंताची आराधना करा हे आपल्याला पटवून देत आहे. मोठं आहे हा जरा, बघूया. आणि वसुदेवाला ते सांगतात की विवेकी पुरुषांनी यज्ञ, दान इत्यादी करून धनाची इच्छा, गृहस्थोचित भोगांनी स्त्रीपुत्रांची इच्छा, काळानुसार स्वर्ग इत्यादी लोकसुद्धा नष्ट होतात. पण यज्ञ, दान हे प्रत्येकानं करायला पाहिजे. आणि हे जाणून त्याही इच्छेचा त्याग करावा. म्हणजे घरात राहूनसुद्धा तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावं, असं सगळे सांगतायत आता त्याला. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिन्ही द्विज देवता, ऋषी, पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात. यज्ञ, अध्ययन, संतान यांच्याद्वारे ऋणातून मुक्त व्हायचं असतं. म्हणून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो त्याचं पतन होतं. हे बुद्धिमान वसुदेवा, ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात. आता आपण यज्ञ करून देवऋणातून मुक्त व्हा आणि गृहत्याग करा. आता गृहत्याग करायला त्याला सांगतो. मग वसुदेवा, आपण परत भक्तीनं, परमभक्तीनं जगदीश्वर भगवंताची आराधना केलेली असल्यामुळं ते आपले पुत्र झालेले आहेत. त्या अगोदर, जन्माच्या अगोदरही त्यांनी वसुदेव देवकीला सांगितलेलं असतं. तरी इथपर्यंत आपण पाहिले. आता शुकमुनी हे ऋषींचं बोलणं ऐकून शुक सांगतात की ऋषींचं बोलणं ऐकून वसुदेवांनी भगवंताच्या चरणांवर किंवा त्या ऋषींच्या चरणांवर मस्तक टेकवलेलं आहे, नमस्कार केलेला आहे, त्यांना प्रसन्न केलेलं आहे. आणि सगळ्या ऋषींना ते म्हणतात की तुम्हीच माझे ऋत्विज व्हा. यज्ञ करायचं आहे, त्याला मोठा यज्ञ करायचा आहे, आणि त्या यज्ञासाठी ऋत्विज व्हा
अशी त्यांनी विनंती केलेली आहे. आणि मग त्या ऋषींनी वेगवेगळे यज्ञ केले ते आपण उद्याच्या याला पाहूया. थोडंसं 8वा आपला श्लोक झालेला होता. काय म्हणायचं? म्हणून अविद्या, आता ह्याच्यात पडूया चांगदेव 65. 8वी ओवी पाहिलेली होती. पुन्हा एकदा म्हणते, तुमच्याकडे आता पुस्तकं आहेत, सगळ्यांनी पुस्तकात बघून म्हणा. म्हणून अविद्यानिमित्ते, म्हणून अविद्यानिमित्ते दृश्यद्रष्टुत्व वर्ते, ते मी नेणे आईते ऐसेची असे. नेणे म्हणजे न जाणणं, म्हणजे पाहणारा जो द्रष्टा असतो, जे पाहतो ते दृश्य असतं, आणि द्रष्टा आणि दृश्य हे सगळं भिन्न आहेत असं समजणं ही अविद्या आहे. आणि द्रष्टाच दृश्य होऊन जातो आणि आपलं स्वरूप पाहतो, हे आत्मज्ञान आहे. तर ज्ञानीच द्रष्टा दृश्य एकरूप मानतात आणि अविद्येमुळं, अज्ञानामुळं हे एकरूपत्व कळत नाही. तो भगवान आणि आपण खरं एकच आहे. आता कोणी त्या दिवशी सांगितलं की दोन्ही भेद नाहीच आहे त्याच्यामध्ये. म्हणून ही अविद्या सोडायची आणि आपल्याला भगवंताशी लीन होण्यासाठी दोघांची एकरूपता अनुभवायची. आता 9व्या ओवीमध्ये काय म्हणतात बघा. जेवी नाम मात्र लुगडे, ही ओवी छान आहे. उदाहरणं सोपी सोपी दिलेली आहेत. एरवी सूतचिते उघडे, कामाती मृद भांडे जया परी. आपल्याला व्यवहारातली उदाहरणं दिली की थोडं समजतं, जास्त लक्षात येतं पटकन. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत की जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. परवा समुद्राचं किंवा जलाचं उदाहरण दिलेलं होतं. आता लुगड्याचं किंवा बायकांच्या दृष्टीनं जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो विषय इथं घेतलेला आहे की जेवी नाम मात्र लुगडे. त्याला लुगडं म्हणतोय आपण. आता हल्ली साडी म्हणतात, अजून कोणी काही वेगळं नाव देतील, पण नाम मात्र, त्याला केवळ नाम दिले. लुगडं किंवा धोतर पूर्वी ते नेसायचे, आता हल्ली पॅन्ट आले, शर्ट आले, पण त्याला केवळ नाव दे. आता वेगवेगळी नावं दिली जातात. मग ते नाममात्र फक्त त्याला लुगडं म्हटलेलं आहे किंवा ओवी म्हटलेली, आपलं हे धोतर म्हटलेलं आहे. आणि एरवी सूतची ते उघडे, पण एरवी काय आहे? ते सूतच आहे. सुतापासून बनलेली वस्तू असेल त्याला नाव आपण वेगळं देतो, पण नाव वेगळं असलं तरी मूळ त्याच्यामध्ये काय आहे? सूतच आहे. म्हणून त्यांनी म्हणलं एरवी सूतची ते उघडे. अहो जणू काही ते उघडं मुक्त असं सूत आहे. म्हणजेच लुगडं हे नाममात्र आहे. लुगडं म्हणजे सूतच आहे, मुळातलं ते उघड सूतच आहे. अजून एक उदाहरण देतात. का माती मृद भांडे जयापरी, किंवा का म्हणजे प्रश्न विचारलेला. मातीचं भांडं आहे, मृद भांडं. मृद म्हणजे माती. नुसती माती आणि मृद भांडं, मातीचं भांडं, हे सुद्धा एकच आहे. त्याच्यात काही फरक नाही. त्याप्रमाणे जया परी, ज्याप्रमाणे माती आणि मातीचं भांडं हे एकच आहे. ते लुगडं, धोतर किंवा त्याच्यातलं सूत एकच आहे. तसं पाहणारा द्रष्टा आणि जो देखावा आहे, दृश्य जे आहे ते एकच असतं. आपण त्यात भिन्न. मी पाहतोय असं म्हणतो, मला दिसलं, मी दर्शन घेतलं, म्हणजे दर्शनाची व्यक्ती किंवा मूर्ती किंवा समाधी वेगळी आणि मी वेगळा, हे द्वैत आहे. पण ते आणि मी एकच आहे म्हटलं की तिथे अद्वैत झालं. म्हणजे या ठिकाणी आपण असंख्य प्रकारची वस्त्रे, पण त्या वस्त्रामध्ये मूळ काय आहे? हो, सूत आहे, धागा आहे. त्याला आकार वेगळा असेल, त्याचा प्रकार वेगळा असेल. मग हल्ली किती प्रकारचे निघाले. सिंथेटिक आहे, सुती आहे, रेशमी आहे, आणि काय काय टेरिकॉट, टेरिलिन, वेगळे वेगळे प्रकार आहेत. सिल्कमध्ये किती प्रकार असतील, सुतीमध्ये किती प्रकार असतील. खादी वेगळी, अगदी शुद्ध कलकत्ताचं सुती वेगळं, इकडचं सूत वेगळं.
इचलकरंजीचं वेगळं, असे सुतामध्ये सुद्धा विविधता आहे. पण कुठलंही वस्त्र हे उभ्या आडव्या धाग्यांनी विणलं जातं, पण सूत एकच असतं किंवा वस्त्र एकच असतं. ते सुतांनी त्याला वेगवेगळे आकार घेतले. आपण बघतो, कपडा आणायला गेलो, साडी आणायला गेलो, घ्यायला गेलो की असे बघतो हाताने आपण, हां मऊसूत आहे बरं का, अगदी छान आहे बरं का, हलका आहे बरं का. आणि ते जर जाडं भरडं असेल तर पूर्वीच्या काळी हातावर आमच्या सासूबाई सासरे किंवा बरेच लोक म्हणजे हातावर सूत काढायचे आणि त्याची बनवायची लुगडी, धोतर हे स्वतः बनवत होते किंवा हातमागावर बनवलं जायचं. अजूनही येवल्याला वगैरे आपल्याला पाहतो आपण, हातमाग आहेत, लोक त्याच्यावर कलाकारी करतात, सगळं सुंदर चित्र काढतात, सगळं करतात. आणि मग ते जेव्हा सूत काढून घेतलं तर पुन्हा त्या ठिकाणी काही लुगडं म्हणून कळतं का आपल्याला, ते सूतच असतं. पण सुतानेच त्याला आकार आलेला असतो, रंग रूप सगळं त्या सुतामुळं आलेलं असतं. म्हणजे वस्त्र हे जरी असलं तरी त्याच्यातलं मूळ सूत्र आहे किंवा सूत आहे. तसं मातीचं भांडं, मडकं हे ह्याच्यामध्ये मातीशिवाय दुसरं काय आहे? त्यातली जर माती काढून घेतली तर ते मडकं शिल्लक राहील का हो? त्याप्रमाणे या विश्वातून तो परमात्मा काढून घेतला तर विश्व हे जग उरतच नाही, उरणारच नाही. तो विश्वश्रियेचा भरता, ज्ञानेश्वरीतली उदाहरणं परवा पाहिलीत आलं मला वाटतं. मी छिया पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. सांगतायत भगवान की ह्या विश्वलक्ष्मीचा हे भरता म्हणजे पती मीच आहे. सर्व त्रैलोक्याचा गोसावी म्हणजे धनी सुद्धा मीच आहे. की अजून म्हणतात मीची गा पांडवा, या त्रिभुवनासी बोलावा, सृष्टिक्षय प्रभावा मूळ ते मी. आता या सगळ्या त्रैलोक्याचं, त्रिभुवनाचं बोलावा म्हणजे जीवन मीच आहे. 9वी चालली नाही का? तर त्या सगळ्यातला ओलावा मीच आहे किंवा सगळं जीवन मीच आहे. आणि त्याची उत्पत्ती नाश होण्याचं मूळसुद्धा मीच आहे. सगळं माझ्याकडूनच सगळं घडतंय, पण हे आपल्याला कळत नाही. ये नामरूपे लोटती, ज्ञानेश्वरीतले कितीतरी दृष्टांत आहेत. वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती, आकाश जय आकाश नाही. आता ही सगळी नाम रूप जेव्हा नाहीशी होतात, वर्ण व्यक्ती आटून जातात आणि जातीचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात, आकाशही नाहीसं होतं. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा हा सगळा जगदाकार नाहीसा होतो, जगाचं रूपच सगळं नाहीसं होतं, तेव्हा मी एकटाच असतो. मगाशीच त्या दासबोधामध्ये सगळे प्रलय पाहिले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळे ज्या ज्या क्रमानं निर्माण झालेत त्या क्रमानं त्याच्यामध्ये लय होतो. पण ते सगळं करणारा मीच आहे, म्हणजे भगवंतच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतात, ही जी उदाहरणं पटवून देत आहेत की ज्याप्रमाणे कापडात, लुगड्यात सुताशिवाय दुसरं काही नसतं, मडक्यात मातीशिवाय दुसरं काही नसतं, आत बाहेर सगळी मातीच असते, त्याप्रमाणे या जगात परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. आणि ती दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय हे आपल्याला कळतच नाही. त्यासाठी आत्मज्ञानी सद्गुरूंची प्राप्ती व्हायला पाहिजे, सद्गुरूंच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. साधुबोध झाला की मग आपलं काही उरत नाही. साधुबोध म्हणजे आत्मज्ञानी सद्गुरूंचा आत्मबोध. ते पुन्हा पुन्हा सांगत असतात की त्वम ब्रह्मासी, तू तत्त्वम असी, ते परतत्व तूच आहेस. आणि मग आपल्याला अनुभव येतो अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. म्हणजे आपला हळूहळू देहभाव नष्ट होतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी इथपर्यंतचा प्रवास होतो. आणि तो प्रवास झाला की मग देहबुद्धी राहतच नाही, देहभाव उरतच नाही, तो आत्मभावातच स्थिर होतो. आणि मग सगळं जग, सारा संसार
हा आत्मसत्तेनं किंवा परमात्म्यानं भरलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. परवाही मी तुम्हाला अष्टावक्र गीतेतले काही उदाहरणं सांगितली होती. तशीच तंतुमात्र भवेदेव परो यत् यत् विचारितः आत्मतन्मात्रमेवेदं तद्वत् विश्वं विचारितं. जर आपण विचार केला तर वस्त्र म्हणजे तंतूचा धाग्यांचा समुदायच असतो. तंतुमात्रा भवेदेव म्हणजे त्याचा एकत्रित साठा असतो. त्याप्रमाणे हा संसारसुद्धा आत्मसत्ताच आहे. परमात्म्यापासून निर्माण झालेला हा जगताचा पसारा शेवटी त्या परमात्म्यातच विलीन होत असतो. आणि आता त्याच्यामध्येच तो त्याच्यापासून निर्माण झाला आणि त्याच्यामध्येच लीन होता. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या सगळ्या अवस्था परमात्म्याच्या सत्तेनंच चालतात. सर्व प्राणीमात्रात आत्मा आहे, सर्व प्राणीमात्र आत्म्यात आहेत असं ज्ञान होत नसल्यामुळं मनुष्य प्राणी स्वतःला देह समजून सर्व कर्म करत असतो. म्हणजे मी म्हणजे देह. आणि सर्व दृश्य पदार्थांना खरं समजून तो बुद्धीनंही जड होत असतो. चैतन्याची प्रचिती येण्यासाठी सद्गुरूंनी दिलेली साधना दीर्घकाळ करावी लागते. आत्मज्ञानानं तृप्त झालेल्या महात्म्याला हे घ्यावं, ते टाकावं अशी वासनाच निर्माण होत नाही. आपल्याला मात्र बघा, ताटात वाढलेलं माझ्या आवडीचं काय आहे ते परत घ्यावं, जे नाही आवडत ते टाकून द्यावं, किंवा वस्तू काही घ्यायला गेलो चांगली असेल ती मला मिळावी. पण इथं परमात्म्याच्या ठिकाणी ती वासनाच नाही आहे. त्यामुळं सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला ती भावना, तशी बुद्धी निर्माण होते. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा 16व्या अध्यायात म्हणले की अज्ञान आणि तत्सापेक्ष ज्ञान हे सगळं गेलं की विज्ञान होतं. हाच विषय खराच दासबोधात होता. ती जर ओवी आधी झालेली असती तर अजून तिथं छान समजावून देता आलं असतं. आणि स्वस्वरूपाचा बोध हा नित्यबोध आहे. तो श्वेतकेतू आपल्या पित्याला विचारतो की जे जाणलं असता सगळं जाणलं जातं असं काय आहे? एक पाहिल्यावर सगळं पाहिल्यासारखं होतं असं काय आहे? एक मातीचा गोळा जाणल्यामुळं सगळी माडकी म्हणजे मातीच नाही का? तर नाम हे वस्तू निदर्शक आहे. नाम बदललं तरी वस्तू बदलत नाही. त्या घटाला तुम्ही मडकं म्हणा, छोटंसं बोळकं म्हणा, रांजण म्हणा, नाम बदललं पण वस्तू तीच आहे, मूळ मातीच आहे. तसा एकच पुरुष अनेक नात्यांनी ओळखला जातो. पिता, पुत्र, बंधू, काका. लुगड्यामध्ये सुद्धा अनेक सूत असतात. सुतांचे धागे असले तरी लुगडं एकच, धागे अनेक. एकच परमात्मा अनेक रूपांनी व्यक्त होत असतो. असं सगळं याचं आहे. इथंच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्मा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जरा मी इथंच थांबते आहे.